तर अनिकेत म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय, जे खुटारी गावचे जावई आहेत. बघा संपूर्ण रॉयल स्टॅग ग्रुप येथे उपस्थित आहेत. तर अमय शेठ यांचे ते साडो आहेत आणि आज आपली उपस्थिती सुद्धा प्रार्थनीय होती. चला मॅच ऑन झाले आणि ऐकूया आपण आदित्याला. धन्यवाद. तर दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. एका बाजूला कैरे संघ, एका बाजूला बैलपाडा संघ. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र पहिला चेंडू चांगला, तिथे मात्र चेंडूची अतळणी जरूर केली होती. पहिल्या चेंडूवर मात्र संघाचं अकाउंट ओपन होईल. पहिल्या चेंडूवर संघाचा श्री गणेशा केलाय. पहिल्या चेंडूवर संघाचा धाव फलक ओपन होईल. मात्र एक धाव धावफलकावर येईल. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा केलाय. पहिल्या चेंडूवर इथे मात्र चांगली सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र फटका जरूर चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये चिन्हवणी, तिथे मात्र हा बॉल जाणार सीमा पार. वन बाउन्स चौकार. पुन्हा एकदा असणार पंकज. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता होत असताना गोलंदाजाने केलाय कमबॅक. चौकार जरूर लगावला होता, त्यानंतर कमबॅक केलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावर. या गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. समोर फलंदाज पाहिला तर ढळढाकट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश आणि सिद्धेशची जोडी पुन्हा एकदा असणार. गोलंदाज पंकज. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र हाई बॉल नेणार निर्धाव. सुरेख बॉलची सांगता. वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळेल. तिथे मात्र फलंदाजाला चकवलंय. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आपल्याला. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा असणार पंकज तयार. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू, स्लॉट मध्ये चेंडू आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला धक्का लागत असताना पहिला हादरा. तर कार्ड आमच्या समोर जमा येते. मात्र बाबू शहा सनसनी सनसनी खबर आपल्याला पाहायला मिळते. सनसनी हिंदी क्रिकेट कॉमेंटेटर म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर कोणाला कार्ड पाहिजे असेल तर आमच्या समोर कार्ड जमा आहे. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे या षटकातील. इथे मात्र कमबॅक केलाय गोलंदाजाने. सुरेख गोलंदाजीचा इथे मात्र परफॉर्मन्स दाखवत असताना पहिला हदरा तिथे मात्र लागत असताना बेलपाडा टीमला जरूर पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पंकज. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा असणार तयार. इथे मात्र बॅटची एज जरूर होती, तिथे मात्र मिसफिल्ड तिथे जरूर पाहायला मिळाली. दोन फलंदाज मध्ये कॉलिंग तिथे मात्र खराब पाहायला मिळाली. तिथे मात्र खराब थ्रो जरूर पाहायला मिळते. खराब थ्रोची सांगता होत असताना तिथे मात्र या चेंडूवर धावा येतील तब्बल 2 आणि या 2 धावणीशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 7 धावा धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7, 1 विकेटच्या नुकसानात. एकच संघ क्वालिफाय करायचे. आपण याची नोंद घ्या. विनिंग टीम्स
आणि उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचे जो पहिला सामना असेल, कारण वेळापत्रक थोडा बिघडलाय. या गोष्टींकडे लक्ष असू द्या. आणि डीके पॅनल तुम्हाला सुद्धा उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करायचं, अन्यथा कपात करण्यात येईल. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 7 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. इथे मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली पंकजच्या माध्यमातून. आता मात्र दुसरा गोलंदाजीच्या उंबरठ्यावर कोण येणार इथे मात्र पाहायला मिळेल. कोणाला दिलेली जबाबदारी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीची जबाबदारी दिली तिथे मात्र राहुल राठोडवर. राहुलवर दिलेली जबाबदारी. स्ट्राईकला फलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळतो हितेश असणारे स्ट्राईकवर. इथे मात्र हितेश आणि प्रसादची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 7 धावा जरूर धावफलकावर लागलेत. धावसंख्येला इथे मात्र वेग द्यावा लागेल. धावसंख्येला इथे मात्र उंचकावर नेऊन ठेवावं लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता तिथे मात्र सुरेख बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल तिथे आपल्याला निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता जरूर पाहायला मिळेल. चांगल्या बॉलची सांगता. वेगवान चेंडू जरूर होता तिथे मात्र फलंदाजाला चकवलाय आणि डॉट बॉलची सांगता. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राहुल. स्ट्राईकला हितेश. ते मात्र सुरेख बॉल आणि सुरेख लेंथ होती जरूर. पंचांचा इशारा येईल. लेगबायच्या स्वरूपात धाव मिळेल 1 आणि या एका धावेने शिर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 8 धावा धावफलकावर. ते मात्र सुरेख गोलंदाजी फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम इथे मात्र राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईकला फलंदाज असणारे प्रसादवर दाखवलेला विश्वास, प्रसादवर दाखवलेली जिम्मेदारी ती मात्र पुन्हा एकदा चांगली प्रकारे निभावावी लागेल आपल्या संघासाठी. राहुल असणार पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला प्रसाद मोरबेकर आपण पाहू. सुरेख गोलंदाजी इथे पाहायला मिळते. काय कमालीचा गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना आपण राहुल राठोडला पाहू. अतिशय इथे मात्र सुरेख गोलंदाजीचा टिचून मारा करत असताना राहुलचा जर विचार केला जसे का आगीचे गोळे फेकतोय त्या वेगाने मात्र गोलंदाजी करत असताना आपण राहुलला पाहू. सुरेख गोलंदाजी. 3 बॉलचा त्याच्या मात्र समाप्त झालाय खेळ. 1 धाव लेगबायच्या स्वरूपात खर्च केले. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. ते मात्र पुन्हा एकदा आपल्या शरीराला इथे मात्र पूर्णपणे झोकून दिलाय. तिथे मात्र चांगल्या बॉलची सांगता होत असताना याही चेंडूवर मिळणार लेगबायच्या स्वरूपात धाव 1 आणि या एका धावेने शिर धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावर. काही कमालीची गोलंदाजी ठरते. इथे मात्र फलंदाजांना बांधून ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय. सुरेख गोलंदाजीची इथे मात्र आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत असताना राहुलला पाहू आपण. चांगल्या गोलंदाजीचा मारा करत असताना ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो राहुल ती गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज राहुल. ते मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू जरूर आला होता. 1 तर पूर्ण असणार आणि या चेंडूवर फक्त धाव मिळेल 1 आणि एका धावेने शिर धावफलक जाईल पुढे. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळतील. इथे मात्र फलंदाजांना मोठे फटके खेळावे लागतील. धावांचा उच्चांक गाठावा लागेल. धावा जमवाव्या लागतील. चांगला फायटिंग टोटल स्कोर इथे मात्र उभारून ठेवावं लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार राहुल राठोड. रनअप मध्ये अडथळा जरूर पाहायला मिळते. तिथे मात्र गोलंदाजाच्या सुरेख गोलंदाजी ठरले.
शेवटचा चेंडू बाकी असणारी या षटकामधील. पुन्हा एकदा असणार राहुल तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल. ते मात्र सुरेख बॉल. अजून एक वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला. सुरेख बॉलची सांगता होत असताना हाही चेंडू येणार निर्धाव. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्तब्ध असणारे 10 धाव्यांवर. देऊया पण डीजे ला चान्स. डीजे नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर पंकज ओमलेला आपण पाहू. तिसरं षटक हाताळण्यासाठी असणारे सज्ज. चांगली गोलंदाजी झाली आहे. 10 धावा फक्त 2 षटकामध्ये खर्च केलेत. आता मात्र शाईकला फलंदाज आपण पाहू. हितेश असणारे. हितेशला मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र चांगल्या चेंडूची सांगता. पल्लो शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र हा बॉल आपल्याला निर्धाव जरूर पाहायला मिळेल. सुरेख बॉलची तिथे आपल्याला सांगता होत असताना कमालीची गोलंदाजी कैरी संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळते. बेलपाडा संघाच्या फलंदाजाने इथे मात्र जखडून ठेवलंय. हितेश मात्र निराशदायक कामगिरी करत असताना जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहू पण. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. हाही बॉल आपल्याला निर्धाव वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि या वाईट चिर धावफलक पुढे सरसावेल. 11 धावा धावफलकावर. 11 रन्स ऑन बोर्ड जरूर पाहायला मिळेल आपल्याला. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपण गोलंदाज पाहू. चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतील. चेंडू पर्यंत पोहोचतील का. चेंडू मात्र तिथे थांबणार नाहीये. हा बॉल जाणार निघून सीमा पार. येतोय चौकार. बऱ्याच उशिरानंतर चौकार आलाय. इथे मात्र आशाची किरण आपल्याला उमेदत असताना आपल्याला बैलपाडा संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या फलकावर 15 धावा धावफलकावर. पंकज ओमलेवर अटॅक केला. इथे मात्र पहिला चेंडू सुरेख फेकी केली होती. त्यानंतर वाईट बॉल. त्यानंतर चौकार. पुन्हा एकदा असणार पंकज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. साईकला फलंदाज हितेशला आपण पाहू. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता. इथे मात्र खराब कामगिरी करत असताना आपल्याला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या चेंडूवर चौथी सोडण्याचा मानस. इथे मात्र चौथी धावेसाठी असणारे थर्ड अंपायर रेफर केलं. इथे मात्र आपल्याला डिसिजन लवकरच येईल. 3 कंप्लीट आहेत. चौथी साठी इथे मात्र थर्ड अंपायर रेफर झालाय. तर फलंदाज होणार बाद. चौथी सोडण्याच्या नादात तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला बेलपाडा टीमला पाहायला मिळतोय.
तर नवीन फलंदाज सागरला पण पाहू. सागरवर दाखवलेला विश्वास इथे मात्र चांगल्या पद्धतीने साकार करावं लागेल. सागर आपण पाहू आता मात्र सायकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हितेशला आपण पाहू. इथे मात्र फटका जरूर चांगला केलाय. कार्पेटच्या साईने फटका केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि या एका धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 धावा धावफलकावर. 19 रन धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठे फटके खेळावे लागतील सागरला. इथे मात्र आल्या फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. तिथे मात्र चेंडूची फेक होईल तत्पूर्वी या चेंडूवर धावा कंप्लीट होतील तब्बल 1 आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल 20 धावा धावफलकावर. 20 रन्स आपल्याला धावफलकावर जरूर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पंकज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोणी नसतील. चेंडू मागे तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूची अडवण होईल तत्पूर्वी या चेंडूवर धावा येतील तब्बल 1 आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल 21 धावा धावफलकावर. तर बघा नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि विनंती असेल संग्राम 11 नितलस आणि अंश 11 खेळणे दोन्ही संघनायकांना विनंती करतो का आपण टॉस साठी संपर्क साधा. तर बघा स्क्रीनवर आपण पाहतोय आज शेरू शायरी किंग बाबूशाह ज्यांना सनसनी म्हटलं जातं. सनसनी क्रिकेट कॉमेंटेटर्स आणि त्यांचा घरचा ॲड्रेस सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल आणि कॉन्टॅक्ट नंबर्स 6500 आपण पाहतोय त्यांचा पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. संग्राम 11 नितलस आणि अंश 11 खेळणे दोन्ही संघनायक याची नोंद घ्या कारण आज एकच संघ आपल्याला क्वालिफाय करायचे. आपण याची नोंद घ्या. चला मॅच थोडी स्पीडअप करा. तर चला स्पीडअप करा. गोलंदाज असणारे पंकज. प्रतीकला आपण पाहू. माफ करा प्रतीक असणारे गोलंदाजी ट्रॅकवर. फटका पुन्हा एकदा चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रयत्न करतील. चेंडूची अडवण होईल तिथे मात्र तत्पूर्वी या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल 23 धावा धावफलकावर. 23 धावा जरूर धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. इथे मात्र तर चला स्पीडअप करा. कैरेश संघ प्रेमाचे एक असणारे
तर गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा तयार. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे, मात्र ही बॉल चांगल्या चेंडूची आपल्याला सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक करतोय गोलंदाज तिथे मात्र पाहायला मिळतोय. 23 धावा जरूर धावफल कव्हर लागलेला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार प्रतीक तयार गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव चोरतील तिथे, मात्र या एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. लेगबायच्या स्वरूपात धाव मिळेल एक आणि एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफल कव्हर. 24 धावा. इथे मात्र धावांना रोग जरूर दिले. चांगली कामगिरी करत असताना आपल्याला तिथे पाहायला मिळतंय गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. फलंदाजानं जकडून ठेवलाय. ते मात्र पुन्हा एकदा फटका जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर धाव मिळेल फक्त एक. आणि या एका धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 25 धावा धावफल कव्हर. 25 धावा जरूर धावफल कव्हर लागलेला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करत असताना आपण कैर संघाच्या गोलंदाजांना पाहू. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. हाई बॉल येणार निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. वेगवान गोलंदाज प्रतीक तिथे आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी करत असताना, चांगल्या गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू जरूर हवेत उडालाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडू खाली, तिथे मात्र करतील चुकी. थ्रो जरूर पाहायला मिळेल. तिथे मात्र फंबलिंग होणार. चुकीला मात्र माफी नसणारे. या चेंडूवर धावा येथील तब्बल 3 आणि या 3 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 28 धावा धावफल कव्हर. 28 धावांचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तत्पूर्वी देऊ आपण डीजे ला चान्स. डीजे त्या जे संघ खेळणार आहेत ना त्यांना विनंती करतो का पहिला सामना असलेल्या संघांना 4 वाजता रिपोर्टिंग करायचं. आणि जे काही संघ खेळणार आहेत, काही पाठीराखे जर लाईव्ह पाहत असतील तर त्यांना विनंती करतो तुमची काही ॲडजस्टमेंट असेल तर आधीच आयोजकांना कळवा. मात्र उद्या स्पर्धा थांबणार नाही. उद्या पहिला सामना लवकर सुरू होणार आहे. आणि आज एकच संघ क्वालिफाय आपण करणार आहोत. तर लव कुश ब्रदर्स नेरे आपण पाहतोय लव शेठ पाटील आणि फायर ब्रिगेड चे ऑफिसर्स अंकुश शेठ पाटील यांचे इथे आगमन झाले. आणि सचिन शेठ ठाकूर जे परफेक्ट नियोजनाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, आणि त्यांच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. गोलंदाजी ट्रॅकवर रॉयल पाटील. इथे मात्र लेटकरची नजाकत जरूर दाखवले. हा मात्र बॉल थांबणार नाहीये. इथे मात्र या चेंडूवर जातोय चौकार. आता 4 धावा धावफलकावर आल्या त्याने या 4 धावेनिशीर धावफलक जाऊन पोहोचेल 32 धावा. या चेंडूवर धाव मिळेल 1 आणि या एका धावेनिशीर धावफलक पुढे जाईल 33 धावा धावफलकावर. 33 धावा जरूर धावफलकावर लागलेला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार रॉयल पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 2 बॉलचा इथे मात्र खेळ समाप्त. मात्र चेंडू अवैध केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. तिथे मात्र झेल झालाय कॅरी. फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला बैलपाडा टीमला पाहायला मिळतोय.
चा रॉयल स्टॅग ग्रुप आणि त्यांचे सर्व मेंबर्स आम्ही आज धन्यवाद देतो. आज वेळात वेळ काढून या स्पर्धेचा त्यांनी आनंद घेतला, आपली उपस्थिती दाखवली, त्या संपूर्ण ग्रुपचा मनापासून धन्यवाद. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, तर खेरणे आणि नितलास दोघांनी याची नोंद घ्या. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता, धावसंख्या 33 धावा, जरूर धावफलकावर लागलेत. चांगली धावसंख्येला रोख जरूर दिले. इथे मात्र चांगली कामगिरी कैरे संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवत असताना तिथे मात्र पुन्हा एकदा फटका केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र चुकी होणार, त्या चुकीवर मात्र या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 35 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू बाकी असणारे लास्ट बॉल या षटकातील या इनिंग मधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू बाकी असणारे भव्य गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला रॉयलला पाहायला मिळतोय. चांगल्या बॉलची सांगता होत असताना तिथे मात्र या चेंडूवर मिळणार 22च्या स्वरूपात धाव 1 आणि या एका धावेनिशीर टार्गेट सेट झाले. धावसंख्या झाली तब्बल 36. 37 असणारे टार्गेट. 30 बॉल 37. काय राहणार, काय बिघडणार, बघू पण उत्तरार्धामध्ये. संग्राम 11 नितलस 4 षटकांचा सामना असेल, आपण याची नोंद घ्या. बघा प्रेक्षकांना सुवर्ण संधी, आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांना प्रीत स्पोर्ट्स दीपकबाई फडके विगर यांच्याकडून मिळणार ब्रँडेड टी शर्ट्स आणि जो खेळाडू अर्धशतक ठोकेल या स्पर्धेमध्ये त्यांना मिळणार आपण पाहतोय नामांकित कंपनीचं कूलर. तर इथे टॉस होते, दोन्ही संघ नायक. नेक्स्ट मॅच लगेच ऑन होईल आणि पुढचे जे सामने असतील ते आपल्याला जलद गतीने खेळवायचे. संघनायकाची नोंद घ्या, कारण आज एक संघ क्वालिफाय करणार आहोत. तर संग्राम 11 नितलस संघाने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा येईल काही वेळात. यस, मॅच कडे वळूया. सामना लगेच सुरू करणार आहोत आपण. तर नक्की जॉईन झालेत रोशन पाटील यांना आपण ऐकणार आहोत. यस, संग्राम 11 नितलस डिसिजन फिल्डिंग. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सर नेरे आणि त्यानंतर आमचे आदित्य पाटील यांचे मनपूर्वक आभार. अगदी लढत पाहायला मिळते आणि या लढतीतील अगदी उत्तरार्धाचा कालखंड आहे. 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. नियाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सिद्धू 11 कैरे असा आपल्याला सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील. स्पीडली खेळायचंय. जी काही वेळ दिली त्या वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायला हवी. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाच्या लढती अखंड रात्रीमध्ये घडताना पाहायला मिळतील. सन्माननीय आमचे समालोचक, ज्येष्ठ वरिष्ठ समालोचक शंकरजी म्हात्रे सर बेलपाडा यांच्या माध्यमातून टीम बेलपाडाला आणि आमच्या आयोजकांना मनपूर्वक शुभेच्छा. अगदी ते सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. आपलंही मनपूर्वक स्वागत. उत्कृष्ट दर्जाच्या लढती अखंड रात्रीमध्ये आपण घडताना पाहतो. आयोजकांची प्रचंड मेहनत आहे आणि या मेहनतीतून साकार होणारी ही दमदार स्पर्धा पूर्णपणे क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. स्पीडली खेळायचंय. अगदी ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच चषक वाजे 2025 ही डे नाईट क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. अगदी 1 फेब्रुवारीला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी 5 फेब्रुवारीला या स्पर्धेचा सांगता सोहळा याची देही याची डोला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज संपूर्ण स्पर्धेमध्ये संपूर्ण आयोजकांची प्रचंड मेहनत. चेंडूची ते मागणी केली जाते. ज्यांच्याकडे चेंडूची बॅग आहे त्या पण काढू कक्षाकडे जायचंय. चेंडूची ते मागणी केली. 30 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता. सामना
निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सिद्धू 11 कैरे. एक दर्जेदार लढत आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धाबा बनल्या नाहीयेत आणि हे पाहता निश्चित उत्तरार्धामध्ये गोलंदाजी सुद्धा धाकड होणं हे तितकंच गरजेचं आहे. सूर्या बैलाचे मालक लवशट पाटील आणि सचिन ठाकूर नेरे यांना विनंती, आपण मंचकावरती या. आपल्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक असं स्वागत केलं जाईल. आणि सूर्या ग्रुप सर्व मेंबर जे नेडे गावातून बिलॉंग करतात सर्वांना विनंती, आपण मंचकावरती या. आपला आदरातिथ्य सत्कार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बेलपाडा हा संघ खेळत होता बॅटिंग वरती, परंतु आता बॉलिंग त्यांना तितकीच धाकड करावी लागेल, कारण गोलंदाजीचा विचार केला तर सिद्ध 11 कैरे संघानं उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी साकार केली, परंतु उत्तरार्धामध्ये उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा या संघाला इथे अवगत करावा लागेल. स्पीडली खेळणं खूप गरजेचं असणार आहे. आज अनेक साऱ्या लढती आयोजकांना पूर्णपणे कव्हर कराव्या लागत आहेत. DJ सौरभ यांची प्रचंड मेहनत, मोरया DJ साऊंड सिस्टीम वाजे, सतीश पाटील यांचा संपूर्ण हा पॅनल ज्यांची प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि आता तात्काळ लढतीचा आपल्याला आगास पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही संघातील प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. वाजेकरांचा सुद्धा सहभाग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. अनेक प्रेक्षक अगदी आपल्या मैफिलीमध्ये दंग आहेत आणि त्याच पद्धतीचा आपण हा माहोल या नवीन सुरमाल मैदानावरती पाहायला मिळतो. आणि उत्तरार्धाच्या कालखंडाला होती सुरुवात, जिथे जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम सिद्धू 11 कैरे या संघाला. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल इथे पाहायला मिळतो. अगदी फर्स्ट स्लिप मध्ये चांगली इथे फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी उत्तरार्धाचा कालखंड 37 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिली सलामीची जोडी सागर पाटीलच्या साथीनं रजत पाटील. अगदी रक्तरंजित करणार हा खेळ आज दोन्ही संघांना साध्य करायचंय. ड्यू फॅक्टर अगदी दबबिंदूंचं साम्राज्य पाहायला मिळतं. आणि पाहता अगदी उत्तरार्धामध्ये गोलंदाजी सुद्धा तितकीच धाकड पाहायला मिळेल आणि त्याची काहीशी प्रचिती दाखवत असताना गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हितेश मोरबेकर. अगदी 2 तेज तर्रार चेंडू त्याच्या बात्यामध्ये सफर होत आहेत. पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट राहिल्यात. पिवनचं पहिलं षटक अगदी देखणं राहिलं तर उत्तरार्धामध्ये पूर्णपणे धाकड बाणा हा पेशकश होऊ शकतो. अगदी फलंदाजापासून दुरावा पाहायला मिळतो आणि सलगचे हे 3 चेंडू इथे डॉट पाहायला मिळत आहेत. अगदी उत्तम दर्जाची इथे सफर पाहायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. हितेश मोरबेकर पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट आहे. आणि हे पिवनचं पहिलं षटक काहीसं गाजलं तर या लढतीमध्ये अंतिम चरणामध्ये हा सामना कदाचित जाऊ शकतो, परंतु फलंदाज आक्रमकतेने खेळलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळत असताना अकाउंट ओपन झालंय. टीम सिद्धू 11 कैरे या संघाचं अकाउंट ओपन केलंय सागर पाटील या खेळाडूनं. अगदी 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर मोठ्या वेळेनंतर अगदी हा 1 धाव त्यांना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक येईनला रजत पाटील. आपला अधिराज्य गाजवण्यासाठी या खेळाडू सज्ज असताना 2 फलंदाज अगदी एकमेकांमध्ये पूर्णपणे चर्चा साधतायत. आणि त्यानंतर अगदी या 2 षटकांदरम्यान ज्या पद्धतीने धावा येतील तेवढ्या पोषक मानल्या जातील सिद्धू 11 कैरे या संघासाठी. परंतु निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा आपल्या धाकड गोलंदाजांच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे रोखण्याचे प्रयत्न तंतोतंत साध्य करतील. चला पण स्पीडली खेळायचंय. जो काही नियोजित वेळ आहे त्या नियोजित वेळामध्ये इनिंग ही समाप्त होणं गरजेचं असणार आहे. प्रहार केलाय, काउंटर अटॅक ऑन साइडला क्लिअर केले, क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग सिद्धेश आपला सिद्धांत उपयुक्त पद्धतीनं सादर करतो आणि हे पाहता अगदी या चेंडूगणिक 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावसंख्येला रोख लागली, धावसंख्येला टालेबंद केलं जातं आणि धावसंख्या याच पद्धतीने रोखली तर निश्चितच सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल. फक्त बनवायचे आहेत 37 धावा. यापुढील चेंडू अगदी पायांचा वेध घेणारा ठरला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा फटका खेळलाय आणि पुन्हा एकदा सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 दुहेरी धावा झपाट्याने प्राप्त होत आहेत. पिबनचं पहिलं षटक हे झाले समाप्त आणि पहिल्या षटका दरम्यान धावा पाहायला मिळत आहेत. धावपटलामध्ये सिद्धू 11 कैरे जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 5. उर्फ बालू शेठ हे सुद्धा थेट या लढतीला एन्जॉय करतायत. अगदी लगातार 3 षटकार 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 500. सबसे ग्रेट बालू शेठ यांची धमक पाहतो. अगदी रात्रीमध्ये त्यांचं एटीएम खुलं झाले आणि अशा रीतीने पुन्हा एकदा लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. पंचतारांकित आपण ही खेळी पाहतो. बाबूशाह सणसणी समालोचक यांची आम्ही जाहिरात करतो. आज त्यांच्या मानधनामधील अगदी 20% आम्ही 24 लाईव्ह ला देऊ. पहिले षटक पाहतो जिथे उत्तम दर्जाची गोलंदाजी ही सफर झाली आणि या दर्जाचे चेंडू सफर झाले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा उत्तम दर्जाचा रोमहर्षक बाणा तुम्हाला पाहायला मिळेल. स्पीडली कळायचंय टीम वेल घेऊ नका आपण, कारण क्रिकेट रसिक राजा सुद्धा अगदी थांबलाय. त्यांनाही निश्चितच चांगला नियोजित खेळ पाहणं खूप गरजेचं असतं आणि त्यांच्यामुळेच अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतं. सागर मोरबेकर ओहो भन्नाट वेग पाहतो. अगदी पायांचा वेध घेणारे चेंडू सफर केले जात आहेत आणि चोरगे सरांचा इशारा येतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे अंकित केली जाते. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं जातं आणि हे पाहता अगदी धावसंख्येला थांबवलं, धावसंख्येला रोखलंय, परंतु जोडी तोडता आली नाहीये. सागर पाटील, रजत पाटील एक चांगली भागीदारी रचनाच्या इराद्यानं ईर्षेने खेळत आहेत, परंतु अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्षेने खेळत असताना दोन्ही संघ आज आपली ताकद इथे समर्पित करतील. डावखुरा काढू समोर पाहायला मिळेल. इन ऍक्शन रजत पाटील डावखुरा काढो. ओहो उत्तमरित्या हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आवाक्याच्या बाहेर येतोय हा पहिला धमाकेदार चौकार. रजत पाटील हा फलंदाज आक्रमकतेने खेळतो. डावखुरा फलंदाज ताकदशीर खेळत असताना हरेश भगत यांची प्रचंड मेहनत, आमचे बंधू आणि संपूर्ण गावची युवा वर्ग आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने या स्पर्धेची आपण मोठी बरकत पाहतो आणि युवकांच्या साथीनं अगदी भलं मोठं आव्हान हे पेळलं जाऊ शकतो हे संपूर्ण वाजेकरांच्या माध्यमातून पाहतो. अगदी अनेक वर्ष डेचा हा पण खेळ पाहिला, परंतु पहिल्यांदाच एक भलं मोठं नाईट स्पर्धेचं आयोजन या वाजेनगरीमध्ये साध्य झालंय. ओहो रोखलंय थांबवलंय. उंची जास्त हे पाहिलं पंचांनी आणि त्यात आता पुन्हा एकदा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली जाते. संघाची धावसंख्या पुढे अग्रेसर होत असताना बिनगडी बाद एकूण धावा धावपटलावरती 13 आणि पल्ला गाठायचा 37 धावसंख्येचा. पूर्णपणे थांबवलंय. अलीकडचा आपण द्वितीय चेंडू पाहिला जिथे चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला थांबवलंय. धावसंख्येला टालेबंद करण्याचा प्रयत्न सागर मोरबेकर निहाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा या संघाच्या माध्यमातून इथे साध्य होताना पाहायला मिळतं. अगदी पुन्हा एकदा सागर मोरबेकर बॉलिंग ट्रॅक वरती राईट
ओव्हर द विकेट मारा केला, ऑन साईडला क्लिअर केलं, लॉंग ऑन कडे हा फटका दागला, एक चांगली फिल्डिंग, 2 धावा प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिलंय आणि ही महत्वाकांक्षी भूमिका खूप उपयुक्त ठरली जाते, कारण विकेट गमावला नाहीये ही सर्वाधिक जमेची बाजू आहे सिद्धू 11 केरे या संघासाठी, कारण धावसंख्येची खैरात चांगल्या दर्जाची झाली, कारण विकेट वाचून खेळणं हे सुनियोजित खेळ काहीच मोहीम फत्ते करतो. परंतु गोलंदाजीचा विचार केला तर अगदी त्याने धावसंख्येला रोखलंय, परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा न होणं हे टीम बेलपाडा संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. अगदी नोमॅन्स लँड, सेफ लँडिंग, खेळाडू पुढे सरसावत आहेत, 2 धावा प्राप्त होत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये साध्य होत असताना पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती ड्रिंक टाइम आणि ड्रिंक टाइम नंतर अगदी समीकरण पाहायला मिळेल. 18 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. डीजे सौरभ. रायगड का हा देश स्कोरर कांचन पालकर. अप्रतिम संगीत पाहायला मिळतं. बेस्ट स्कोरर अगदी ऍड पाहायला मिळते. नुकता पाहिली बाबूशाह यांची, आता कांचनजी यांची पाहायला मिळते. सणसणी अगदी त्यांच्या बॅग मध्ये मोठा बंडल होता कार्डचा, तो आम्हाला मिळाला आणि खास ते छुपा रुस्तम पाहिलं. सागरजी माडगोर सरांनी पाहिली त्यांची हेरली बॅग आणि त्याच्यामध्ये अगदी 1100 कार्ड होते. त्यातील एक कार्ड आमच्या 24 लाईव्ह कडे सुपूर्द केल्याने त्यांची जाहिरात. तर नक्कीच लव कुश ब्रदर्स ग्रुप नेरे आपण पाहतोय. सूर्या बैलाचे मालक लव शेठ पाटील आणि फायर ब्रिगेड ऑफिसर अंकुश शेठ पाटील, माजी सरपंच दशरथ बामुगडे आणि विलास पाटील आहेत तिथे. तर परफेक्ट नियोजनाचं भाष्य सचिन ठाकूर यांच्याकडून तुम्हाला शेवटचं निमंत्रण का आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. वीर फार्म हाऊस वाजे, अरण्या ग्रुप वाजे, अरण्या 3040. खऱ्या अर्थानं याही बैलाचा आपण मोठा डंका पाहतो. सबसे ग्रेट पिंटू शेठ यांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावा लागेल. उत्तम दर्जाची उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. तर नक्कीच सर्व स्पॉन्सरचं रोशन आपण धन्यवाद देऊया. जान्हवी ट्रान्सपोर्ट्स, वैष्णवी ट्रान्सपोर्ट्स, ओम साई राम कॅटर्स, त्यानंतर मनाली इंटरप्राइजेस, श्री समर्थ स्नॅक्स कॉर्नर, श्री अष्टविनायक ब्रास बँड वाजी, मनन ऑटोमोबाईल्स आणि कार्तिक इंटरप्राइजेस या सर्व पुरस्कर्त्यांचे धन्यवाद. नक्कीच या स्पर्धेतील पुरस्कर्ते प्रायोजकर्त्यांचं कौतुक होणं रास्त आहे. या स्पर्धेची आपल्याला A1 जोडी पाहायला मिळते. दिलीपजी पाटील, पिंटू शेठ पाटील आणि त्यानंतर अमय शेठ लव पाटील, साईबार रॉकेट बैलाचे मालक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मोठं आर्थिक भांडवल हे उभं केलंय आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद, युवा पिढीची साथ याने साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन आज चांगल्या दर्जाचं फुलताना पाहायला मिळतं. अगदी 18 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता आणि पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये रोमहर्षकता या लढतीमध्ये पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल. खरं तर संघ नियाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा या संघाला आपला गाडा अभ्यास आज या नवीन सुलभाल मैदानाच्या खेळपट्टीवरती ओतावं लागेल. जो काही सराव केलाय आणि त्याचा भाव आज वधारणं खूप गरजेचं आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये काय घडलं हे विसरून जाऊन उत्तरार्धामध्ये काय करायचंय याच्यावरती विचार मंथन व्हायला हवं आणि त्या दिशेनं काहीशी वाटचाल. अगदी गोलंदाजानं हा झेल सोडला, बॅकअप साठी यष्टिरक्षक आला आणि त्याच्याही हातून हा झेल निसटलाय आणि पाहता अगदी हा झेल भूदान होताना पाहायला मिळतो. अगदी सरळ काट्यासारखा चेंडू आपण सरळ पाहिला, त्यानंतर स्वतः गोलंदाज चेंडू खाली याला बॅकअप साठी अगदी यष्टिरक्षक सज्ज होते, परंतु त्याच्याही हातून हा झेल निसटताना पाहायला मिळतो. पकडो का जितो मॅच हे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरलं जातं. फिल्डिंगच्या जोरावरती सामने जिंकले जाऊ शकतात हे नुकताच सांगितलं अनिकेतनं. I11 कोण संघाचा खेळाडू होता, कारण अनेक सामने आम्ही हरत होतो, परंतु आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती त्यांनी आता सामन्यामध्ये मजबूत पकड दाखवली. कारण नाईट स्पर्धा म्हटली तर फिल्डिंगला खूप महत्व असतं आणि ते महत्व जाणावं लागेल बेलपाडाला.
स्टेप आउट होत हा फटका खेळला. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा होतील का? सहज गतीनं या 2 धावा प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिले आणि हे पाहता स्ट्राईक सातत्यानं रोटेट होतीये आणि एकूण धावा झपाट्यानं आता पुढे मार्गस्थ होत असताना 22 धावा धावपटलावरती लागल्या जात आहेत. 37 धावसंख्येची आवश्यकता, संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो आणि आज या खेळपट्टीवरती या स्पर्धेमध्ये इथे सामर्थ्य निर्माण करायचं असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नसेल बिलपाडा या संघाला. परंतु नॉन स्टॉप इनिंग सागर पाटील, रजत पाटील एक विराट पारी आपल्या खेळीच्या माध्यमातून साध्य करतायत. विकेट वाचून खेळतायत कारण विस्फोटक अंदाजामध्ये त्यांची आपण ही खेळी पाहतो. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिले. ओहो, एकदा लॉंग लेग फाईन लेग कडे फटका दागायचा होता परंतु व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडूंचा बडी मार आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. सांघिक कोटा एकूण धावा धावपटलावरती बिनगडी बाद 23. सिद्धी 11 कैरे हा संघ अगदी मोठ्या बलावरती आपल्या या सामन्यामध्ये आपली ताकद दाखवतो. स्क्वेअर कट अगदी लेट कट खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. सिंगलला प्रामुख्याने महत्व दिले. स्ट्राईक सातत्यानं रोटेट होती आणि अशा रीतीने पाहिलं तर अगदी धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते. 24 पल्ला गाठायचा 37चा सागर पाटील अगदी खेळतो. 9 चेंडू 8. रजत पाटीलच्या बाडमधून 7 चेंडू 13. समीकरण अंतिम टप्प्यामध्ये 14 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. सिद्धू 11 कैरे या संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बेलपाडा या संघाचा गोलंदाज हितेश मोरबेकर वरती प्रहारबाजी जारी आहे. फटका भारी आहे. षटकार. येणारा बहुचर्चित सामना पाहायला मिळेल. अंश 11 खेळणे बनाम संग्राम 11 नितळस. एकाच परिभागातील 2 दादा संघ आज इथे या सुरमाल मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्स वतीने मनपूर्वक शुभेच्छा असतील. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. 13 चेंडू 7 समीकरण अंतिम टप्प्यामध्ये. गोलंदाज तयार. ओहो, अद्भुत अनाकलनीय हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रोखून धरलं जातं. अगदी एक धाव इथे प्राप्त केली जाते. 22च्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण बिनगडी बाद एकूण धावा 30. समीकरण 12 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता. गुणतालिकेवरती एक धाव ऍड होते आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 12 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी 1 डझन आपण चेंडू पाहतो आणि त्याच्यामध्ये अर्धा डझन रन्स इथे प्राप्त करायचे आहेत. अगदी सनसनी या धावा इथे बनवण्याच्या इराद्यामध्ये इथे गोलंदाजी ही करावी लागेल. 12 चेंडू 6 समीकरण आणि आता मात्र यापुढील लढतीसाठी मोर्चे बांधणी आता जारी आहे. पूर्णपणे गरमागरमीचं क्रिकेट यापुढील लढतीमध्ये पाहायला मिळेल. 2 टॅलेंटेड संघ आज आमने सामने खेळताना पाहायला मिळतील परंतु या लढतीमध्ये काहीसा एकतर्फी आपल्याला बाणा पाहायला मिळतो कारण अगदी मोठा फरक पाहायला मिळतो. 12 चेंडू 6 समीकरण. येणारा पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. सुलक्षण बारसे या गोलंदाजाचा वापर केलाय. आपल्या मध्यम गतीनं इम्प्रेसिव्ह कामगिरी करण्यासाठी सुलक्षण बारसे इथे सज्ज असताना सुलक्षण भोईर जो आपण जर्मन कॉमेडी संघाचा गोलंदाज पाहतो लारा त्या दर्जाचा दरारा इथे पेशकश करायचंय सुलक्षण बारसेला परंतु पहिलाच बॉल इथे व्हाईट बॉल. 11 चेंडू आणि अगदी 5 धावा. एक मोठा फटका खूप काही सांगून जाईल कारण आता समीकरण 12 चेंडू निश्चितच 5 समीकरण इथे पाहायला मिळेल. ओहो, प्रहार केलाय, दमदार वार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात अंतिम टप्प्यामध्ये रोखू शकला नाहीये. येतोय हा दमदार चौकार.
उसळीचा आपण चेंडू पाहिला त्याच्यावरती चांगलासा प्रहार करत असताना अगदी 4 रन्स इथे येताना पाहायला मिळत आहेत. झपाट्यानं हा सामना फिनिश करण्याचा काहीसा इरादा आहे आणि आता 11 चेंडू फक्त 1 धाव आणि अशा रीतीनं ही धाव अजूनपर्यंत येत नाही. थांबवले काहीस सुलक्षण बारसेनं फलंदाजाला रोखले. समोर पाहायला मिळतो रजत पाटील ज्यांना 11 चेंडू मध्ये 23 धावा बनवल्या. दोन्ही काढून एक चांगली मॅरेथॉन इनिंग साध्य केली अंतिम टप्प्यामध्ये आणि अशा रीतीनं व्हाईट बॉल आणि सामना जिंकलाय. टीम सिद्धू 11 कैरेनं परास्त होतोय. नियाल स्पोर्ट्स VRCC बेलपाडा. टीमला विनंती करतो आपण मैदानावर जाऊ शकता. मॅच ऑन लगेच आपल्याला करायचं. मग फायनलची रात्र असेल ना रोशन तेव्हा रॉयल एंट्री होणार आहे. सन्मान